वेलकम टू अवर चॅनल स्वाद मस्ती. नमस्कार, मी अश्विनी स्वाद मस्ती या रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत करते. आज आपण बनवणार आहोत अगदी मुंबई स्टाईल खमंग बटरी पावभाजी, जिची चव इतकी भन्नाट की एकदा खायला सुरुवात केल्यावर मनाला आवरणं अगदी कठीण होऊन बसतं. गरमागरम पावभाजी, त्याच्यासोबत कुरकुरीत पाव आणि पावभाजीवर मस्त भरपूर बटर एवढं असेल तर काही विचारूच नका. लहानांपासून मोठ्यांपर्यंत असं एकही सापडणार नाही की त्याला पावभाजी आवडत नाही. चला तर मग अशा झक्कास रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी सर्वात अगोदर आपण इथे या भाज्या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत. त्यात मी 2 मीडियम साईजच्या शिमला मिरची, 2 पिकलेले टोमॅटो, 5 मीडियम साईजचे बटाटे, 200 ग्रॅम फुलकोबी म्हणजेच फ्लावर, अर्धा बीट आणि काही कोथिंबीरच्या काड्या घेतलेल्या आहे आणि यासोबतच अर्धी वाटी वाटाणे घेतलेले आहेत. या सर्व भाज्या अगोदरच मी स्वच्छ धुवून घेतल्या होत्या, त्यामुळे आपल्याला त्याचे असे मोठे मोठे तुकडे करून घ्यायचे आहेत, म्हणजे कापून घ्यायचे आहेत. आणि आता या सर्व भाज्या आपल्याला कुकरमध्ये शिजवून घ्यायच्या आहेत. यामध्ये मी बटाटे, बीट, फ्लावर आणि वाटाणे टाकून घेत आहे. शिमला मिरची आणि कोथिंबीरीच्या काड्या एवढंच आपल्याला कुकरमध्ये शिजवायचं आहे. आता यात गरजेनुसार जेवढ्या आपल्या भाज्यांना आवश्यक आहे तेवढंच पाणी टाकायचं आहे आणि त्यात चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि आता आपण हे शिजवून घेऊया. मीठ सर्व भाज्यांमध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं. कुकरला झाकण लावून आता आपण कुकरच्या 2 ते 3 शिट्ट्या घेऊया, म्हणजे त्यातील भाज्या चांगल्या मऊसूत अशा शिजल्या जातील. आता आपल्या भाज्या शिजून झालेल्या आहेत. कुकरही थंड झालं आहे आणि बघा आपल्या भाज्या व्यवस्थित अगदी मऊ अशा शिजलेल्या आहे. त्यातील बटाटा मी तुम्हाला दाखवते. अगदी सहज स्मॅश होईल असा बटाटा आपला शिजलेला आहे. आता याला थंड करून घेऊया. कुकर थोडंसं थंड झाल्यावर मॅशरने आपण या सर्व भाज्या स्मॅश करून घेणार आहोत. अगदी बारीक जेवढ्या करता येईल तेवढ्या बारीक करून घेणार आहोत, म्हणजे आपली पावभाजी एकसंथ दिसेल. अगदी एकसारख्या आपल्या भाज्या मॅश करून झालेल्या आहेत. आता आपण फोडणीची तयारी करूया. त्यासाठी गॅसवर कढई गरम करून घेतली आहे आणि त्यामध्ये तेल आणि बटर टाकलं आहे. बटर वितळल्यावर त्यामध्ये जिरे टाकून घ्यायचे आणि अगदी बारीक चिरलेले कांदे टाकायचे आहेत. इथे मी 3 मीडियम साईजचे कांदे वापरले आहे. कांदा थोडासा परतला गेल्यानंतर यामध्ये 1.5 ते 2 चमचे अद्रक लसूणची पेस्ट टाकायची आहे आणि कांद्यासोबत परतून घ्यायची आहे. कांदा परतल्यावर त्यामध्ये आता मी धना पावडर, हळद, लाल तिखट, जवळपास 4 चमचे मी इथं लाल तिखट वापरलं आहे. हे जास्त तिखट नाही आहे. 3 चमचे पावभाजी मसाला, 2 चमचे गरम मसाला एवढं टाकून घेतलं आहे आणि हे सर्व आता कांद्यासोबत आपण परतून घेऊया. या मसाल्याला तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे. आता यामध्ये आपण वाटाणे टाकून घेऊया. वाटाणे टाकल्यावर त्यात बारीक चिरलेले टोमॅटो टाकून घेऊया आणि हे सर्व आपण परतून घेऊया चांगलं. आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकूया. मीठ आपण अगोदरही भाज्यांमध्ये टाकलं आहे, ते लक्षात ठेवूनच मीठ टाकायचं आहे. टोमॅटो आणि वाटाणे चांगले मऊसूत होईपर्यंत शिजवायचे आहेत. आता मॅशरने आपण याला चांगलं स्मॅश करून घेऊया. अगदी एकजीव करून घ्यायचं आहे सगळं मिश्रण आपल्याला, म्हणजे आपल्या पावभाजीला टेक्स्चर अगदी बाहेर मिळते तशा पावभाजीसारखं येईल. आता आपला टोमॅटो आणि वाटाणे सर्व चांगलं बारीक स्मॅश करून झालं आहे. आता त्यामध्ये आपण ज्या भाज्या स्मॅश करून ठेवल्या होत्या त्या मिक्स करून घेऊया आणि बघा काय टेक्स्चर आलं आहे, दिसते ना आत्ताच आपली भाजी बाहेरच्या भाजीसारखी. अजून याला आपल्याला पुन्हा एकदा स्मॅश करून घ्यायचं आहे, म्हणजे कुठंच त्याच्यात जाडसर भाजीचे तुकडे राहायला नको. आणि इथे मी गरजेनुसार पाणी टाकते. तर पाणी हे अगोदर मी गरम करून घेतलेलं आहे, गरमच पाणी वापरायचं. आता सर्व भाजी एकत्र करून घेऊया आणि भाजीला आता कमी गॅसवर शिजून देऊ. भाजीला मस्त उकळी फुटली आहे आणि भाजीचा सुगंध तर अख्ख्या घरभर पसरला आहे. आता भाजी चांगली एकत्र करून घेऊया, व्यवस्थित हलवून घेऊया.
बघा किती क्रीमी आपली भाजी दिसतीये। भाजी चांगली उकळली आहे, पूर्णपणे शिजली आहे आता। त्यामध्ये मी आता थोडासा पावभाजी मसाला टाकून घेते आणि बारीक चिरलेली कोथिंबीर। कोथिंबीर सर्व भाजीमध्ये मिक्स करून घ्यायची आणि आता गॅस बंद करायचा आहे। आणि बघा काय टेक्स्चर आहे आपल्या भाजीचं, अगदी एकसंथ अशी आपली भाजी दिसतीये। ती थंड झाल्यावर अजून थोडीशी घट्ट होईल। आता यात आपण बटर टाकून घेऊया। बटर सर्व भाजीमध्ये चांगलं मिक्स करायचं आणि आता आपण भाजीसोबत खाण्यासाठी पाव गरम करूया। तवा गरम झाल्यावर त्यावर बटर टाकायचं, थोडासा पावभाजी मसाला टाकायचा आणि त्यावर चांगले पाव आपण भाजून घेऊया। खमंग अगदी कुरकुरीत असे आपल्याला पाव भाजून घ्यायचेत, चांगले त्या मसाल्यामध्ये बटरमध्ये घोळवून घ्यायचेत। आणि आता आपण पावभाजीची प्लेटिंग करून घेऊया। मस्त अशी पावभाजी, ती पण गरमागरम काय दिसतीये, बघूनच वाटते ना खावी। त्यावरती बटर आणि गरमागरम पाव, लिंबू, कांदा आणि बारीक चिरलेली कोथिंबीर, बस काही विचारूच नका। छोटा मोठा समारंभ असेल किंवा बर्थडे पार्टी, किटी पार्टी किंवा आता येणाऱ्या हळदी कुंकवासाठी तुम्ही अशा प्रकारची पावभाजी करू शकता। मी खात्रीने सांगते, प्रत्येकजण तुमचं कौतुक केल्याशिवाय राहणार नाही, एवढी टेस्टी आणि अप्रतिम ही भाजी बनते। आणि बघा काय कलर आलाय, आपण ना याच्यात कुठला फूड कलर वापरलाय, तरीही दिसायला बाहेर मिळते तशीच दिसते आणि चव तर बाहेरच्या पेक्षाही दुपटीने चविष्ट। तर तयार करणार ना तुम्ही सुद्धा हे प्रमाण वापरून अगदी परफेक्ट पावभाजी। आणि हो, तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पहिलं सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे तुम्हाला अशाच छान छान आणि टेस्टी रेसिपीज बघायला मिळतील। आणि त्यानंतर बेल आयकॉनही प्रेस करा, म्हणजे जेव्हा तुम्हाला रेसिपी टाकल्या जाईल त्याचं नोटिफिकेशन येईल। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा। पुन्हा भेटूया अशाच एका छानशा आणि टेस्टी रेसिपीसोबत। धन्यवाद।